श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आहे दसरा. दसऱ्यांना सगळ्याला शुभेच्छा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला आजचा दिवस सुख, शांती आणि आनंदी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. बघा, आता आपण भुसावळमध्ये देव्या बघायला जाणार आहोत. कारण की आम्हाला इथे असल्यामुळे आम्ही 9-10 दिवस देवीची काहीच पूजा केली नाही, पूर्ण नवरात्र असं केलं. चला तर तुम्हाला भुसावळमधील देवींचे दर्शन देते व्हिडिओमार्फत. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी एका ठिकाणी दिवा देखील लावायचा आहे. यासोबतच तुम्हाला संध्याकाळी आपल्या कुळाचारासाठी देवी आईची तळी भरायची असते. दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी लोक विविध वस्तू घरी आणतात, उद्घाटन केले जातात. कुलदेवीची तळी ही कशी भरायची आहे, किती व्यक्तींना ही तळी भरायची आहे, आपण जर घटस्थापना केलेली नसेल तर मग आपण कुलदेवीची तळी भरावी का की नाही भरावी, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू आणि तुम्हाला ऐकायला पण मिळेल. बघा, तुमच्याकडे घर बसेल असेल तर किंवा नसेल तर तुम्ही देवी तुमच्या एक कुलाचार म्हणून देवीचा जय जयकार करावा. देवीचा उदो म्हणून तुम्हाला तळी भरायची असते. अशी बहुतेक जुनी पद्धत चालून आलेली आहे. आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात. देवी आईचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहतो. तर त्यामुळे सगळ्यांनी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या कुलदेवीच्या नावाने तळी भरली जाते. बघा, आज तुम्हाला नक्की संध्याकाळी सगळ्यात पहिले आपण सांगितलं होतं शेमीच्या झाडाची पूजा करायची असते. दसऱ्याच्या दिवशी शेमीच्या झाडाची पूजा केली जाते. दिवा लावायची प्रथा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात. शेमीच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. जल अर्पण करायचे आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्याला जीवनामध्ये सकारात्मकता गोष्टी घडतात व घडण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे. बघा, आपण भुसावळमध्ये देवी बघायला गेलो होतो. भुसावळमध्ये जिकडे तिकडे देवी होत्या व बघा कसे लाईटिंग वगैरे लागलेले होते. खूप छान वाटत होती. आपल्या कुलदेवीची तळी भरणं हे एक कुलाचार आहे. म्हणजे देवी आईचा तो एक मान सन्मान आहे. जसं आपण देवीसाठी अखंड दिवा लावला जातो व लावतो, आईची आपण ओटी भरत असतो, त्याचप्रमाणे देवी आईसाठी आपण तळी भरत असतो. हा देवी आईचा जय जयकार असतो. तुमच्याकडे बघा, दसऱ्याला शक्यतो सगळ्याचकडे देवीचा विसर्जन होत नसतं, भर बसलेले असतात. तळी भरलीच पाहिजे, घर बसले नसतील तरी पण आपण दसऱ्याच्या दिवशी हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये देवीची तुमच्याकडे मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही मूर्ती स्वरूप ताटामध्ये ती स्थापित करून तुम्हाला तळी भरायची आहे. आपण भरलीच असेल सगळ्यांनी, नसेल भरेल तर पुढच्या वर्षी भरू शकतात. कारण की सांगायला वेळच मिळाला नाही, त्यामुळे आता सांगत आहे. तळी कशी भरायची? एक तामणामध्ये विड्याचे पाने, पैसे, सुपारी, भंडारा व खोबरे या सर्व गोष्टी ठेवून तामण सदानंदाचा येळकोट असे मोठ्याने 3 वेळा म्हणत उचलले जाते आणि नंतर आरती करून देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो. त्याचप्रमाणे आज दसऱ्याला आपण दसऱ्याच्या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या कुलदेवीची तळीही भरत असतो. तळी भरण्यासाठी आपल्याला 3 किंवा 5 पुरुष लागतात. यासाठी पुरुष लागणार आहेत. संध्याकाळच्या वेळेला ही तळी भरलेली जाते असे म्हणतात. काही घरामध्ये सकाळच्या वेळेला. बघा, आता आपण संध्याकाळी गेलेलो होतो. सगळे देवींचे मंडळामधील दर्शन घेतले. आता आपण रावण दहन होणार आहोत भुसावळमध्ये. इथे सगळ्यांना बोलवले जाते. रक्षा खर्चेताई, संजय सापरे, बघा हे गाड्या चालल्या आहेत ते त्यांच्याच आहे. आम्ही तिथे थोडाच वेळ गेलो होतो, पण भरपूर अशी गर्दी झालेली होती. बघा, रावण दहन होत आहे भुसावळमध्ये. तुमच्याकडे पण होत असेल तर कमेंटमध्ये सांगा. बघा, इथे छान होते असे रात्रीच्या वेळेस काही फटाके वगैरे फोडण्यात आलेले होते. खूप छान वाटत होते. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचे असते. आपण कमवलेल्या गोष्टीची पूजा सुद्धा करायची असते. ती कशी करायची ते तुम्हाला माहिती असेलच. हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून व
आपण गाडी वगैरे स्वच्छ धुवून माडा वगैरे लावले जातात व त्यांचे औक्षण केले जाते. असा हा दिवस मानला जातो की जेणेकरून मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. आपण काही सेवा पण केल्या जातात. तर बघा, 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि दसऱ्याला सारख्या शुभ दिवस नाही. या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा आपण दिवस साजरा करतो असतो. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठत असतो. आपण सगळ्यांना गोड वगैरे पुरणपोळी असे स्वयंपाक बनवला जातो. मुख्य दरवाजावर छान स्वस्तिक, कोणी रांगोळ्या वगैरे असे फुलांच्या माळ्या लावल्या जातात. घराची पण स्वच्छता केली जाते. झेंडूच्या माळा, आंब्याच्या पानाच्या माळा लावल्या जातात. चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर आपण दसऱ्याच्या दिवशी सुरुवात करू शकतो. दसऱ्याच्या दिवसापासून आपले डोळे झाकून करू शकतात, कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे. या दिवशी पूजन अवश्य करावे. तुम्ही मुलाच्या पाठीवर किंवा तुम्ही एखाद्या कागदावर किंवा रांगोळीच्या साहित्याने पण आपण सरस्वती पूजन केले जाते. सरस्वती मातेचे यंत्र आपण म्हणतो ते काढायचे असते. त्याला कुंकू, हळद, अक्षता अर्पण करायचे असते, फुलं अर्पण करायचे. यासोबतच तुम्ही घरामध्ये जे काही ग्रंथ आहे जे पूजले जाते, काही तुम्ही तर पूजन केलं नाही, कारण की आम्हाला ईड असल्यामुळे आमचे काहीच पूजन वगैरे झाले नाही. आम्ही साधी सिंपलच पूजा केली. दसऱ्याच्या दिवशी बघा, जे काही आपण शास्त्र आहेत त्यापासून आपण कमवतो त्याची पूजा अवश्य करावी. जॉब करत असेल तुम्ही लॅपटॉपची, कॉम्प्युटरची पूजा करू शकतात. दुकान, व्यवसाय, कोणत्या पण वस्तूची आपण आवश्यक पूजा करावी. ज्या आहे त्यामुळे आपण कमवतो त्याची आपण पूजा नक्कीच करावी. दसऱ्याच्या दिवशी वास्तूपासून आपण कमवतो, तर वास्तूची, त्या शास्त्राची आपण पूजा केलीच पाहिजे. करायला विसरलं नको पाहिजे. पण काहींना निधी वगैरे अडचण आल्यामुळे आपण करू शकत नाही. दसऱ्याच्या दिवशी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू आपण घरामध्ये आणायच्या शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी शेमीच्या झाडाला खूप महत्त्व आहे. शेमीच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा शेमीच्या झाडाचं छोटंसं का रोप होईना आपण कुंडीत वगैरे लावून घ्यायचं. शेमीच्या झाडाची पूजा करणे अत्यावश्यक आहे. शेमीच्या झाड हे अतिशय पवित्र आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संपून जातात. त्यानंतर आपण रावण दहन होतं, त्यामध्ये आपल्या मागे काही शत्रू नाश असतो, त्या कमी करण्यासाठी आपण रावण दहनामध्ये एक नारळ नक्की टाकावे. शेमीच्या झाडाने पूजा केल्याने आपल्या आयुष्यात जे काही अडचणी असतात ते कमी होण्यास मदत होतात. लाजाळूचे झाड हे जे आहे ते वेगळं असतं. शेमीचे झाड लाजाळूच्या झाडासारखंच अगदी दिसतं, पण ते लाजाळूचं नसतं. शेमीचे झाड पण तसंच असतं, पण पाने वेगवेगळे असतात. कोणी शेमी व लाजाळूचं झाड एकच समजतं, असं नाही करायचं. शेमीच्या झाडाने पूजा केल्यास आपल्यावरील कर्ज वगैरे असेल ते फेडण्यास मार्ग मिळतो. आपल्याला मोकळ्या होतात एवढी ताकद त्या शेमीच्या झाडामध्ये आहे. यासोबतच आपण बघा, शेमीच्या झाडाच्या मुळाजवळ थोडीशी माती घेऊन यायची व ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. आपट्याचे पान हे 2.5 पानाचे आपल्याला उपाय करायचा आहे. तर दसऱ्याच्या दिवशी सगळ्या देवांना आपट्याचे पान द्यायचे आणि स्वामींच्या फोटोजवळ ठेवायचे. त्यामध्ये 2.5 पान घ्यायचं आणि आपल्या तिजोरीत ठेवायचा. खूप अनुभव येतो. एक पूर्ण आणि अर्ध अशा आपट्याच्या 2.5 पानं तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी उपाय करायचा आहे. सोपा आहे उपाय. विजयादशमी म्हणजे दसरा. हा दिवस अत्यंत प्रभावी, खूप महत्त्वाचा दिवस आहे मानला जातो असे म्हणतात आणि शास्त्रात पण सांगितले आहे. त्या दिवशी एकमेकांना भेटा व त्याचे पानं सोनं स्वरूपातही दिले जातात.
बघा इथे रावण दहन झालेले आहेत. आता आपण रावण दहन झाल्यानंतर भुसावळमध्ये पूर्ण 135 देव्यांचे मंडळ असतात. तर ते काही बघितले नाही, फक्त 4-5 देव्या बघितल्या आणि आम्ही घरी निघून गेलो. कारण की पूर्ण देव्या बघायला 1 दिवस पूर्ण लागतो. बघा आता रावण दहन झाल्यावर लगेच लोक निघत आहोत. आता आपण इथे दुसरीकडे जाणार आहोत देव्या बघायला. बघा किती छान देव्या बसलेल्या असतात. इथे खानदेशची आई म्हणून सप्तशृंगी माता बसलेली होती. बघा किती छान आहे. मंडळामधील देवी बघायला गेलो की वेगवेगळे देवींचे दर्शन आपल्याला घ्यायला मिळते. बघा इथे खानदेशची आई सप्तशृंगी माता अशी देवी बसलेल्या आहेत. कुठे भवानी माता, कुठे तुळजाभवानी भवानी, कुठे रेणुका माता व कुठे कालिका माता अशा विविध देव्या बसलेल्या असतात. तर 9 दिवसामध्ये जमल्यास शक्य तर आपण मंडळांच्या देव्यांचे दर्शन अवश्य घ्यावे व आपल्या कुलदेवतेला जाऊन यावे. बघा इथे किती छान केलेले आहेत. वरतून पाऊस पडत आहे. यावर्षी देवीचे आगमन गजलक्ष्मीवर झालेले होते, कारण की 10 किंवा 9 वर्षातून असे योग येतात. तर यावर्षी 12 दिवसाचे नवरात्र होते. 12 दिवसानंतर विसर्जित केल्या जातील देव्या, कारण की आपल्याला यावर्षी देवींची सेवा करायला खूप दिवस मिळाले. आपण भरपूर सगळ्या ताईंनी पाठ वगैरे व कुंकुमार्चन केलेलेच असेल. बघा इथे बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती व आतमध्ये देवीची एंट्री होती. बघा इथे कालिका माता देवी बसलेली होती. बघा किती छान आहे. बघा इथे आता आपण देवी दर्शन घेतल्यानंतर लगेच घरी निघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.